स्पेशल शो डिस्काउंट रेटमध्ये इथं सर्वांसाठी आयोजित केलेला होता आणि याला फक्त 2 दिवसाचा अवधी मिळाला आणि अकोलेकरांनी अत्यंत उत्तम प्रतिसाद त्याला दिला आणि एवढ्या कमी वेळामध्ये आपला हा जो शो आहे हा जवळपास आपला हाऊसफुल झालेला आहे। याबद्दल मी सर्व अकोलेकरांचे धन्यवाद मानतो। आता सर्वप्रथम या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, स्वराज्याचं स्वप्न बघणाऱ्या राजमाता जिजाऊ आणि हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साक्षात उतरवणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मी वंदन करतो। आज हा चित्रपट दाखवण्यामागचा उद्देश की आजपर्यंत जो काही आम्हाला इतिहास दाखवला गेलेला आहे त्या इतिहासामध्ये ज्या औरंग्याची उदात्तीकरण करण्यात आलेलं आहे त्याचं कारण काय तर या देशाचे पहिले 5 शिक्षण मंत्री हे औरंगाबादला महान मानणारे होते, म्हणून आपल्यापर्यंत खरा इतिहास आला नाही। आज ज्या पद्धतीनं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा कशा क्रूरपणे हाल करण्यात आले हे या चित्रपटातून आपल्या सर्वांना बघायचंय आणि यातला एकच मेसेज मी आपल्याला देऊ इच्छितो की एवढं लक्षात ठेवा की आज आपल्या घरासमोरची तुळस आणि मंदिरावरचा कळस जर इथे अवेलेबल आहे तर त्याचं एकमेव कारण म्हणजे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज। आज यांनी अतोनात हाल अपेष्टा सहन केल्या म्हणून आज आपण इथं उपस्थित आहोत, परंतु या भारतामध्ये काही अवलादी आहेत ज्या औरंगजेबाचं उदात्तीकरण करतात, त्याला महान बनवण्याचा प्रयत्न करतात। त्या सर्वांसाठी इथून पुढे स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशन एक कार्य हाती घेतोय आणि त्यामध्ये आपल्या सर्वांचं योगदान मला आवश्यक आहे। या पिक्चर पुरता आपण एकत्रित न होता एक परिवार म्हणून सर्वांना स्वराज्याच्या परिवारातील एक सदस्य म्हणून तुम्हाला सोबत राहायचं आहे आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं आहे की ज्यांनी आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचं असे हाल करून त्यांना मृत्यू दिला तशा औरंगाबादच्या विचारसरणीवाल्यांपासून सावध राहायचं आणि प्रत्येक महिलेनं प्रत्येक मुलीनं हा पिक्चर पूर्ण लक्ष देऊन बघावा की जेणेकरून आपल्या याच्यातली एकही मुलगी पुणे जिहाद्याच्या हाताखाली सापडली नाही पाहिजे। कारण या अकोल्यामध्ये सुद्धा हे प्रकार चालू आहेत की मुलींना कॅफेला बोलवायचं, त्याच्यामध्ये काहीतरी मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर त्या मुलीवर अत्याचार करायचा आणि तो अत्याचार झाला की तिच्या माध्यमातून 10 मैत्रिणीला बोलवायचं आणि ही वस्तुस्थिती गेल्या 15 वर्षापासून सांगत होतो। तेव्हा काही नालायक लोक मला म्हणायचे की साहेब हे तुम्ही जे बोलताय हे चुकीचं बोलताय आणि आज दुर्दैवानं 8 महिन्यापूर्वी त्याच हरामखोराची पोरगी पळून गेली आणि त्यालाच त्याचा मित्र माझ्याकडे घेऊन आला। आई जगदंबेच्या कृपेनं आम्हाला यश मिळालं, आम्ही त्याची मुलगी परत आणली। तर मला फक्त एवढं सांगायचं आहे की इथून पुढे बस एवढंच बोलतो आणि पुढच्या 2 मिनिटांमध्ये पिक्चर चालू होईल। प्रत्येकाने पिक्चर हा एकदम शांत डोक्यानं बघायचा आहे आणि हे बघून आपल्या राजांचे कसे हाल केले त्या हरामखोरांना इथून पुढे काय शिकवायचंय एवढं लक्षात ठेवा। इथं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार नाहीत, आपली मानसिकता आहे दुसऱ्याच्या घरात जन्माला आला पाहिजे, माझ्या घरात नाही। आज सर्वप्रथम जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरामध्ये जिजाऊ तयार होणार नाही तोपर्यंत शिवाजी महाराज जन्माला येणार नाहीत। त्यामुळे हा जास्तीत जास्त महिलांनी हा पिक्चर बघावा, मुलींनी बघावा, जेणेकरून त्यांनी जिजाऊ बनण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून येणाऱ्या काळामधलं जे संकट असेल त्या संकटापासून आपलं रक्षण होऊ शकेल, आपल्या परिवाराचं रक्षण होईल। असं बिलकुल लक्षात ठेवू नका की समोरचा येईल आणि मला वाचवेल, असं होणार नाही। तुम्हालाच तुमचं संरक्षण करावं लागेल। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सेल्फ डिफेन्सचे कार्यक्रम असतील, स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशनच्या माध्यमातून शस्त्र वाटपाचा कट्यारचा कार्यक्रम असेल, या सर्व कार्यक्रमामध्ये आपण सर्वांची उपस्थिती मला प्रार्थनीय राहील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज